आज सकाळी सकाळी बघा सूर्य उगलाय, तर किती मस्त सूर्य उगलाय आणि एकदम थंडगार वातावरण सकाळी सकाळी आहे. तर आत्ताच आनंदी उठली. चल चल इकडे चल चल चल. अय्यो उभा राहिली. तर सकाळी सकाळीच बघा उठली आणि नुसती खेळती. सकाळी अजून सूर्य नाही उगला तवाच उठली. थोडं थोडं सकाळी गार पण लागत आहे आणि आनंदी उठली लागली बाहेर खेळायला दारात. तर आता आम्ही दोघं आत्ताच उठलो तेवढ्यात माझ्या अगोदर आनंदी उठून बाहेर आली आणि मग मी उठलो बघितलं आनंदीला. तर मग आता मी थोडंसं घेतलंय तिला. ते शेळ्या बाहेर बांधायच्यात आणि आनंदी तर काय माझ्या मागा लागली आता. तर आता आनंदीला थोडंसं सोडावं लागेल साईडला. तर तिची मम्मी अजून झोपली, तिला उठावं लागेल, तिच्याकडे द्यावं लागेल म्हणजे बाकीचे काम आपल्याला करता येतील. साईडने बघा तर लसूण पण लावून ठेवलाय. आता ही पुढच्या वर्षी ब्यासाठी ठेवलेलं आहे आणि ही शेळ्या आहेत ते बाहेर काढायच्या. सकाळी सकाळी ही शेळी पण दुसरी आहे ही पण बाहेर काढायची. आणि विराज कुठं झोपलाय दाखवतो तुम्हाला. ते विराज ह्या खाटावर झोपलाय बघा, झूम करून दाखवतो, दिसतोय का? हा विराज झोपला इथं. तर तो रात्रीच तिथं झोपलेला आहे, अजून उठला नाही. तर चला आता बाकीचे बी कामं आवरायचेत. शेळ्या बाहेर घ्यावं लागतील, त्यांना सकाळ सकाळ जाऊन थोड्या वेळाने घास आणावं लागेल. आणि सकाळी सकाळी बघा सूर्य कसा एकदम मस्त आणि सुंदर असा उगलेला दिसतोय. तर रात्रीच काय केलं मी, पाणी भरून घेतलं आणि पाणी सगळीकडे मारलं नाही का, फुपाटा होतोय उन्हाने. तर मग थोडं पाणी मारलं चोप होतं. आणि काय चला तर आता जायचंय रानात घास आणायला. तर आतापर्यंत दुकानात थोडं गिरायक होतं ते दिलंय आणि आता चाललोय रानात. पटकन थोडासा घास घेऊन येतो. दीपाली तुझं बी आवरून घेतो पर्यंत. कुठं चालली तू दीपाली? दीपाली मॅडम चला, मी सकाळी सकाळी चाललोय आता घास कापून शेळ्यांसाठी आणायचा आहे. तर सकाळच्या 8 वाजल्यात. ह्या साईडला सूर्य बघा. तर 8 वाजता आलोय आता रानात. मी घास थोडासा कापायचा आणि शेळ्यांसाठी न्यायचा आहे. तर सकाळी सकाळी काय आहे, आता घास थोडा कापून घरी न्यायचा आहे. पण सकाळी सकाळ धरून एवढा टाईम कसा होतो काय कळत नाही. आत्ताच गेलतो, एक गाडी बंद पडली होती, तिकडं पण गेलो, तिथं पण माझा अर्धा तास व्हायला गेला. म्हणजे जायला यायला आणि थोडंसं गाडीचं गोठाळा होता तो नीट करायला. नंतर आता गाडी नीट करून दिली आणि पुन्हा आलो आता रानात. तर सकाळ सकाळ काय असते गाडी नीट करायचं कारण म्हणजे त्यांचे मोठाले 2-3 किंड इथं ते न्यायचे असते. मग पटकन गेलो आजवर गाडी चालू करून दिली. नाहीतर काय होईल, सकाळचं दूध नाही नेलं तर त्यांना अडचण येते, म्हणून सकाळ सकाळ लवकरच गेलो आणि गाडी त्यांना नीट करून दिली. पुन्हा आता आलो रानात. आता थोडासा घास कापायचा, पुन्हा घरी जायचं, शेळ्याला थोडासा बांधायचा, थोडंसं मग आंघोळ आणि जेवण करून ड्युटीला जायचं. हे रोजचंच आहे. आणि विराजला पण काय करायचं आहे, बालवडी सोडायचं आज पण. तर चला रोजचं चालूच असं मस्तपैकी आपलं हळूहळू असंच आनंदाने जीवन चालू आहे रोजचं. सध्याला काय झालंय, इथं आलो मी ज्वारीपाशी. आता आपण काय केलंय, काल परवा दिवशी म्हणजे कालच मला वाटतं, काल का परवा दिवशी आपण ही ज्वारी केली दुपारी. तर आता ज्वारी झाली, ज्वारी करून घरी नेली. फक्त राहिलाय काडबा. तर काडबा पण आता विकलाय आपण. आणि तिथं हरभरा आहे ना, हरभरा एक राहिलाय. तर हरभराची तशी पलीकडं अलीकडे डिगारी राहिलेत, तो हरभरा करायचा राहिलाय. आणि हे काडबा बाकीचा विकलाय. ज्वारी पण करून घरी नेली. ज्वारी करायला मी होतो, पण एवढी गडबड होती की काय सांगावं. त्या दिवशी मी आष्टीहून आलो, नुसती ज्वारी केली, लगेच आष्टीला गेलो, कारण दुकानात माझ्या काम चाललं होतं. मग काही हिडिओ काढला नाही. आणि हिडिओ जर काढीत बसलो असतो तर बाकीचे कामं तशीच राहिले असते. मग काय मी ज्वारी करताना हिडिओ काय काढलाच नाही. तर सध्याला काय काडब्याची भाव तर आपल्याला काय माहीत नाही, पण काडबा विकलाय. तर काय झालंय, आपलेच कसं ओळखीचे मित्र होते आणि ते आले, ते म्हणले तुमचा काडबा न्यायचा आहे. तर म्हणलं काय तुम्ही ठरवा भाव आणि न्यावी म्हणलं. तर विषय मग झालाय, ते मी म्हणलं 3.5, ते म्हणले 3,000 आणि जास्त काय बोलता बी नाही आलं. तर मग ते मनानेच मागून म्हणले 3200 रुपये देऊ. म्हणलं ठीक आहे. तर मग ते 3200 रुपयाने व्यवहार झालाय. 300 काढाबाय म्हणजे काय 9-9.5 रुपये होतील. 300 काढबा म्हणजे 320 का काहीतरी वर काढबा आहे. 325 पेंड आहे जुनं, असं मी वडिलांनी मला सांगितलं. तर म्हणलं होते काय होतील पैसे ते, पण जास्तीत जास्त काय 10,000चा मोजल्याच्या नंतर हिशोब निघल.
पण विषय असा झाला, काल ह्या इथं टोकडाला ना गाडी आलती, ती कडबा न्यायला आलते, ह्या इथं अशा गाड्या आलत्या. तर ते कडबा आपला बघून त्यांनी सांगितलं 3,500 रुपयांनी कडबा नेत होतो आणि रोख पैसे देत होतो. पण विषय असा झाला की मित्र आल्यामुळं मित्राला एकदा आपण शब्द दिला 3,000 असू नाही तर 3,200 असू नाही तर 3,500 असू, एकदा एखादा व्यवहार झाला की त्या व्यवहाराला जसा व्यवहार होतो की एकदा ठरलं तर ते चांगलं असतं नाही का. सारखं सारखं पैशाला बघून माणसाने विचलित व्हायचं नसतं. तर मी आलतो तेव्हा 3.5 म्हणलो होतो, तुम्ही तर म्हणला 3 द्या. तर जास्त काय बोलतेत नसतं नाही का, पाहुणे माणसं किंवा मित्र कंपनी जास्त बोलतेत नाही. म्हणलं बा तुला जसं असेल तसं, मला काय त्याचे रेट माहीत नाहीत आणि अजून काय रेट निघले नाहीत, तुला जसं योग्य वाटेल तसं नी आता काय. तर ते मला जाऊन द्या 3,200 नेतो मी. तर मग त्यांनी 3,200 ठरविला आणि मी 35 म्हणलो होतो. मग जास्त काय म्हणलं किती काढा पाहिजे 300, जास्तीत जास्त 1,000 रुपयासाठी नको, काही म्हणणंच नको. आणि कुठेतरी 1,000 रुपये महत्त्वाचे नसतात, तर माणसं आणि आपले जे येणारे माणसं आपल्याकडे बघून ते फार महत्त्वाचे असतात. तर काल मग तिथं गाडी आली, टोकाडाला आणि वडील होते. तर वडिलाला म्हणले रोख पैसे 3.5 देतो, तुमचा काढबा द्यायचा का. गाडी पण घरी आली ती, त्याला माहीतच नाही मी काढबा दिलाय म्हणून स्वतः. तर मग मला फोन आला की 3,500 रुपयांनी काढबा मागतात, गाडी आली आणि रोख पैसे द्यायची का. तर नाही म्हणलं मी एक जणाला दिलाय, तर मित्राला दिला, हेच माहीत नव्हतं वडिलाला. तर काय असतं म्हणूनच म्हणलं की पैसे आणि पैशाला कधी कधी जास्त पैसे यायचे असं लालच नसावा. थोडेफार 1,000 रुपये तोटा होऊन द्या, 2,000 तोटा होऊन द्या, तोटा कधी बी भरून निघतो. पण माणसाला दिलेला शब्द हा आपण पाळला पाहिजे आहे. तर असं झालं. तर आता आज मित्राला फोन करतो की आपलं आजचे दिवस काय नाही, पण उद्याच्याला तुमचा काढबा घेऊन जा, म्हणजे पुन्हा काय अडचण येत नाही. की लई दिवस जर राहिलं तर घरचे म्हणतील कवा यायचे कवा न्यायचे, तर पुन्हा एखादी गाडी आली तर देऊन टाकायची. तर शब्द पाळण्यासाठी मला पण आज मी फोन करणार आहे, त्यांना म्हणणार आहे उद्याची उद्या काढबा घेऊन जा, म्हणजे काढब्याचं काम होईल आपलं. आणि त्याच्यानंतर ज्वारी पण झाली आता, आणि थोडासा हरभरा राहिला, तेवढा हरभरा राहिला तेवढा एक करायचा आहे, नाही तर मग रानातलं आता काम झालं. तर ह्या इकडं इकडं मध्ये कसं काय पाणी सोडलं होतं का, झाडाला सोडलं होतं. हां हां. चला आता माठ घेतो एकदा धुवून आणि भरून बी आणतो. पाणी जास्त झालं तर सगळा चिखल झालाय आणि पाईप आहे तिथं. चला तर पाणी पण भरून घेतलंय आणि माठ भरीला आहे. तर आता घास न्यायचा आहे, मिरची न्यायची थोडीशी, न्यायच्यात मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर पण न्यायची. पण काय झालं, इथं एक काटेरी झाड आहे, एवढं काट्याचं झाड आहे, ते उपटायचं आहे, कारण इथं काटे पायात लय घुसते. लहानले पोरं पण येतात आपली विराजन ती, आणि ही झाडाला जर पाय पाडला तर एवढे काटे मोडतील की सांगायचं नाही. आता हे उपटायचं कसं, तर बघा थोडंसं असा खाली बुडात हात घालावं लागून, काटे टोचत येत आणि हळूच पकडावं लागून. किती काटे सगळी काटेची, त्याला उपटावं लागेल असंच उपटाना बी. तर थोडी ताकद जरा जास्तच लावावं लागेल बुडात. तर बघा कसले काटे आहेत, भयानक काटे आहेत. तर हे टाकतो थोडंसं ह्या साईडला, तर इथं चितून देता येईल. हे काटा जर टोचला ना तर मुळ्याला धरून उपटला म्हणून बरं झालं, नाही तर सगळे काटेच आहेत. जवळून तुम्हाला दाखवतो किती काटे आहेत. चला साईडला टाकून दिली. तर मिरच्या झाडापाशी होतं झाड, तर मिरच्या थोड्याशा तोडतो, थोडीशी कोथिंबीर घेऊन घरी जायचं आहे पुन्हा. तर कसा कलर वाटतोय नाही का मस्त शापूचा. तर भाजी पण थोडीशी 2 कलरमध्ये झाल्याने वाटायला लागली, एवढी सुंदर कलर आलाय ना शापूला. तर अशी थोडी 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 कोथिंबीर घेतली. इकडं पण मस्त आहे, पण इकडं थोडंसं पाणी दिलंय कोथिंबीरला, आणि इकडं पुन्हा शेपू आहे. इकडं सगळी कोथिंबीरच आहे. तर आपली घरगुती चांगली कोथिंबीर लावली. आता चाललो मी घरी. तर आता घास घ्यायचा आणि घरी जायचंय. चला मी चाललो आता घरी. थोडासा घास घेतलाय का आपल्याला, आता घरी जाऊन शेळ्याला बांधतो आणि बाकीचं काम आवरतो आता. हा मुकादम मुकादम मी आली तिकडून, मी घाबरलो ना, मला दूर काय वाजले. आज जायचं नाही का सुट्टी. पाडव्याला बघा ना खर्चापुरतं होतीन का, झालं तेवढं का अजून हाय 2-3 दिवस. पाडा अजून लांब आहे, तवर 4-5 दिवस गवले तर गवले, मग काय. चला आता मी चाललोय घरी, पटकन जातो, कारण काय आहे कोथिंबीर सांगितली भाजी बनवायची, मला कोथिंबीर आणि मिरच्या सांगितल्यात. सकाळ सकाळ काम पण लवकर आवरलं पाहिजे.
आलो आता घरापाशी. मला तर इथं गहू बी वाळायला घालायचं आहे बाहेर नेऊन, आणि ज्वारी टाकली. ज्वारी खायची पाहिजे बरं, गहू पाहिजे बरं. ज्वारी